तर आज आम्ही आमच्या शेतात कापूस लावणार आहोत. तर मित्रांनो, मी आशिष आणि मी राहतो किनवट तालुक्याच्या टोटोंबा या गावात. आणि आज कापूस लावायचा विचार आपल्या आजोबाच्या डोक्यात आला. आता पडला नाही 2 दिवस पाऊस आणि आजोबाने म्हणले की कापूस लावता. आता शेतात आल्यावर पहिले पूजा करून घेता. आणि आपल्या आजोबाने मला म्हणले की तू घरचा मालिक आहेस, तुला तर यावं लागते शेतात. आजोबाला हुशार आहे बरं, मालिक म्हणून काम करून घेते. आता मी कुठे जास्त काम करणार, 15 मिनिट काम करतो आणि अर्धा तास तर खालीच बसतो. आता मी कापूस लावून थकलो, पण आपला काका काय थकतच नाही. आता हे आहे आपला आजोबा घरचा मालक आणि एनी टाइम मलाच मालक म्हणत असतो. आता आमच्यापेक्षा आईस तर या कुत्र्याचा आहे, मस्त आरामात झाडाच्या सावलीखाली बसून असतो. मग पाणी पिऊन थोडा वेळ कापूस लावतो. आणि आज आहे गुरुवार, बाजार आहे. आता गेल्या बारीला बाजारला गेलतो, पण खायला आणायला विसरून गेलतो आणि खायला आणलं नाही म्हणून लई शिवा भेटली होती. आता या बारीला पहिले चिवडा घेऊन घेतो. मग आलो आपला जवळचा मार्केट कुबीरला. आणि आपला पहिला रूल पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या. मग मस्तपैकी गरम गरम समोसा खाल्यावर बाजार करून घेतो. आता बाजार झाल्यावर मग मला घ्यायचे होते आंबे. मग 1 किलो आंबा घेतो. आता आपला आखरीचा काम चिवडा घ्यायचं. आता भयापाशी चिवडा घ्यायला आलो तर भयाचा आपला फॉलोअर्स निघला आणि भयानं म्हणले की मी तुझ्या गावात येणार होतो तुला भेटायला. आणि भयाला तर मी समोरून भेटलो आणि मला तर वाटलं पण नव्हतं की कुबीर मध्ये पण फॉलोअर्स भेटू शकतात. आणि पब्लिक कमेंट करा कुबीर भाईंचा कोण कोण बघत आहे. मी तर खूप थकलो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. बाय बाय. बघा आपल्या आजोबाची किती आईस आहे, काम करणारे तिकडे काम करायलेत आणि हे बघा की इथं झोपून आहे आरामात हवा खात.